पवार घराण्याचा पावर घोटाळ्याच्या शॉवरखाली हल्ली भिजला आहे, आपल्याला ठाऊक आहे. आणि त्याला सुकवण्यासाठी अजित पवारांनी पत्रकारांपुढे कोणता एक्का फेकला ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मंडळी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. बारामतीची बातमी आली की अख्ख्या महाराष्ट्राला एक प्रकारचा हुरूप येतो, गंमत वाटते किंवा उत्कंठा अधिक वाढते आणि चिडही येते. त्यामुळे हा व्हिडिओ आज आवर्जून सर्वांनी बघायला पाहिजे. तुम्हाला ठाऊक असेल, अजित पवारांच्या मुलाने म्हणजेच पार्थ पवार याने 1800 कोटींची जमीन फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विकत घेतली. सगळीकडे बातम्या आल्या, आपण वाचल्या, ऐकल्या, बघितल्या असतील. नंतर तो मी नव्हेच ही भूमिका घेऊन आता अजित पवार चक्क अधिकाऱ्यांवरच या गैरव्यवहाराचं, या घोटाळ्याचं खापर फोडत आहेत. मजेदार आहे. तुम्ही काय त्यांनी म्हटलं नागपूरच्या अधिवेशनामध्ये ते बघा. ते म्हणतात, ज्यावेळी हा व्यवहार झाला होता तेव्हा जे कुणी अधिकारी होते त्यांनी ते कागदपत्र व्यवस्थित तपासलं असतं, ते कागदपत्रे तपासले असते तर पुढे असा गैरव्यवहार, असा घोटाळा झालाच नसता. वा दादा, स्वतःच्या पोराची चोरी झाकझूक करण्यासाठी तुम्ही जी बुद्धी वापरत आहात, जी बुद्धी तुम्ही पणाला लावली आहे, तुमच्या बुद्धीचीच खरं तर कीव येत आहे आणि तुमची काळजीही वाटते की पुढे काय होईल. म्हणजे तुमचं म्हणणं हे आहे की माझा मुलगा तुमच्या घरी चोरी करायला आला तर तुम्ही सावध का नव्हते, तुम्ही हुशार का नव्हते, तुम्ही तुमच्या दाराला तुम्ही तुमच्या दारावर पहारा का दिला नाही. पहारा दिला असता तर माझा मुलगा तुमच्या घरात घुसलाच नसता. तुमचं घर सुरक्षित नाही, तुमच्या घराला कुलूप नाही, घर उघडं दिसलं त्याला तर तो घुसला, त्याने चोरी केली, त्याची काय चूक आहे. अशा प्रकारे हास्यास्पद उत्तर अजित पवारांनी दिलं आहे. मंडळी, अजित पवार ज्या पद्धतीने घडलेल्या घटनेवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत ते अतिशय हास्यास्पद आहे आणि चीड आणणार देखील आहे. अरे, जे कोणी अधिकारी तुमच्या जमीन व्यवहाराच्या वेळी ड्युटीवर होते, त्या कार्यालयात होते, त्यांची काय ताब की ते तुमच्या मुलाला अडवतील किंवा मार्गदर्शन करतील. त्यांची काहीच हिंमत नाही, काहीच शक्ती नाही. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुम्ही अर्थमंत्री आहात, तुम्हीच पुण्याचे पालकमंत्री देखील आहात. मग काय मजाल आहे कुण्या अधिकाऱ्याची तुमच्या मुलाला तो अडवेल. काहीतरी बोलून टाइमपास करण्याचे दिवस आता गेले. अजितदादा पवार, प्रकरण कोर्टात जाणार आहे आणि अंजली दमानिया तुमच्या मागे हात धुवून लागल्या आहेत, हे लक्षात घ्या. अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, जे अधिकारी तुमची मालमत्ता वाढवण्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करतात, तुमची सत्ता असली की त्याच अधिकाऱ्यांवर खापर फोडलं म्हणजे तुम्ही एकदाचे मोकळे, असं तुम्हाला जर का वाटत असेल तर वाटू द्या, कारण सत्ता तर आहेच, यात कुणाचं दुमत नाही. मंडळी, अशा प्रकरणांच्या व्हिडिओ खाली ज्या तुम्ही कमेंट्स करता त्या आम्ही आवर्जून वाचत असतो आणि त्या खरोखरच 24 कॅरेट खऱ्या असतात, हे लक्षात घ्या. अलीकडे आपण फार हुशार झाला आहात, महाराष्ट्र आता हुशार झाला आहे, परंतु या नेत्यांचा कार्यक्रम तोच तो सुरू आहे. त्यांना वाटते लोक एडेच राहिले आहेत. अनेक प्रामाणिक अधिकारी अनेकदा बडीचे बकरे ठरतात. कुणामुळे? या राजकारण्यांमुळे, यांच्या या अशा कार्यक्रमांमुळे. जे तुमच्या अनैतिक कामात मदत करतात, जे अधिकारी मदत करतात, त्यांचं तात्काळ मग प्रमोशन होतं. तुम्हाला ठाऊक आहे, अनेक ठिकाणी त्यांना अनेक मोठमोठ्या भेटवस्तू मिळतात, गाड्या मिळतात, प्लॉट्स मिळतात. तुमची जी संपत्ती आहे ती काही तुम्ही घाम गाळून मिळवलेली नाही, हे जनतेला चांगलंच ठाऊक झालं आहे. तुम्हाला वाटते तुमचे सर्व गैरप्रकार, तुमचे घोटाळे, तुमचे गैरव्यवहार गुपित असतात, पण असं अजिबातही होत नसतं. कारण तुमचे घरगडी असतात, तुमचे सालगडी असतात, तुमचे ड्रायव्हर्स असतात, कुठंतरी कधीतरी बाहेर लोकांना ते सांगतातच. त्यामुळे मंडळी, फक्त अजित पवारच नाही तर महाराष्ट्रातील 1-2 नव्हे, 10 नव्हे, 80% नेत्यांचे अनेक धंदे, विविध लफडे नेहमीच आजपर्यंत बाहेर आले आहेत या महाराष्ट्रात, भारतात, देशात. आता तर सोशल मीडियाचा काळ आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, त्यामुळे सर्वच गोष्टी तात्काळ बाहेर येतात. अहो, पोखरून महाराष्ट्र पोकळ करण्याचा कारभार सहनशीलतेच्या पलीकडे झाला आहे. लोकांची सहनशीलता संपली आहे. लोक शिव्या देतात अक्षरशः. सत्तेच्या बळावर दिवसरात्र वर्षानुवर्षे खीर खाऊन तुम्हाला अपचन होत नाही का, हा प्रश्न आहे. किंवा पोट भरत नाही का तुमचं, हे मात्र अचंबित करण्यासारखं आहे आणि चीडही आणण्यासारखं आहे.
मंडळी, स्वार्थासाठी सत्तेशी हात मिळवणी करणं नव्हे तर आपल्या पक्षाची विचारधारा चक्क अडगळीत टाकून लाखो कार्यकर्ते आणि जनतेची दिवसाढवळ्या दिशाभूल करणं यांच्यासाठी किती सोपं आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला ठाऊक असेल, गेल्या निवडणुकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एका प्रचार सभेत उमेदवाराला काय म्हणाले होते. मला वाटतं नागपूर सावनेर साईडची ती प्रचार सभा त्यांची होती गेल्या निवडणुकीतली. ते म्हणाले, अहो जरा पेंडॉल व्यवस्थित टाकायला पाहिजे होता. त्या उमेदवाराला म्हणाले, त्यांच्या निवडणूक आयोग हिशोबच घेईल ना आपल्याकडून, देऊन टाकू हिशोब. आणि मी स्टार प्रचारक आहे, तुम्हाला ठाऊक आहे ना, मग मला कोण विचारणार प्रश्न, माझ्याकडून कोण हिशोब घेणार. अशा प्रकारे बावनकुळे जाहीर सभेत बोलले होते. हे काय आहे मंडळी? ही सत्तेची मस्ती नाही तर दुसरं काय आहे? तुमच्या मर्जीच्या विरोधात काही घडलं तर लगेच तुम्ही सामान्य लोकांना कारागृहात पाठवणार, सामान्य नागरिकांना. त्यांच्यासाठी जेल आहे, त्यांच्यासाठी पोलीस स्टेशन आहे. अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची भाषा बोलणार, त्यांना धमकी देणार. अखेर हे कुठवर महाराष्ट्रात चालणार? आमच्यातलेच काही स्वार्थी मतदार किंवा मंदबुद्धी अंधभक्त आहेत ना हो, त्या अंधभक्तांमुळे तुमचं हल्ली बरं चाललं आहे. चालू द्या. निदान एवढं दादांत खोटं तरी बोलू नका पत्रकारांपुढे. आणि पत्रकार देखील तुम्हाला ठाऊक आहे अलीकडे जरा कडक आणि अडचणीत टाकणारे प्रश्न विचारत नाहीत. त्यामुळे देखील तुमची हल्ली चंगळ सुरू आहे. तुमचं मात्र मस्त बरं चाललं आहे. अजित पवारांनीच पाठबळ देऊन मुलाला घडवलं. सगळेच बाप मुलाला घडवतात. खाणी तशी बाणी, बाप तसा लेख या पार्श्वभूमीवर पार्थ पवार याने हा 1800 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आणि तोही फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. पुरावे भरपूर आहेत, भरपूर पुरावे आहेत. अंजली दमानियांकडे सुटकेसच भरलेली आहे पुराव्यांनी. त्यामुळे काळजी करू नका. आणि मुख्यमंत्री, तसंही काळजी काय करायची, मुख्यमंत्री तुमच्या सोबत असल्यावर मग तुम्हाला तशीही भीती कुणाची असणार आहे? न्यायालय, कोर्ट वगैरे जे म्हणतो आपण अलीकडे, ते आत्म्यातून जिवंत असेल तर काही होईल, नाहीतर ओरडणाऱ्यांचे घसे एक दिवस ओरडून ओरडून कोरडे होतील. हे देखील तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. हे पहिलं प्रकरण नाही, यापूर्वीही झालेले आहेत. असो मंडळी, आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमचे विचार, तुमचं मत अतिशय आवश्यक आहे. आणि तुम्ही अतिशय सावधगिरीनं लिहिता हेही आम्हाला ठाऊक आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. पुन्हा एक अपील, एक नम्र विनंती, आमचा आवाज, आमचं निर्भीडपणे बोलणं कायम ठेवण्यासाठी आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. वाटलं तर यथायोग्य सपोर्ट करू शकता. आमचा पत्ता स्क्रीनवर आहे, अवश्य बघा आणि आशीर्वाद द्या. मंडळी, आपली काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.